लक्ष ठेवा इकडं तिकडं कुठून वाघ येतोय ते आवाज घ्या. अजून पण ट्रेक करायचेत आपल्याला. काय झालं विचार आहे रे हे जे हो ना, ह्या जर दुनियाशी थोडासा संपर्क तोडायचा म्हणलं तर रेंजच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. इंजेक्शन भेटून जातं ना. हा उत्साह भारी येतो काय वरती आल्यावर. आपल्याकडे टाइम किती आहे बघा, 8:30ला येतोय. खाली जायचंच एवढं लवकर जाऊन काय करायचं, आलाय तर घराला टाइम. मी पुढं गणित आहेत सगळी कसली कामावल सांग तरी, सगळी बघून करायला लागतात कामं. सांग तरी. तर अमोल मॅगीचा प्लॅन होणार आहे, तुझी जबाबदारी राहील. तुम्ही फक्त सांगा हे तर करायचं, तुम्हाला लगेच सरपण देतील. हां, कारण की आपल्याला टाइम कमी आहे, गड पण फिरायचा आहे, पोटाला आपल्याला अन्न बी भर बी घालायची. हे सगळं जुळवून आलं पाहिजे, जुळवून घेतलं पाहिजे. एक गोष्ट बोलू काय निलेश? नको ऐक. पहाटे 4च्या गजरने मला जाग आली. प्रातर्विधी उरकून आम्ही आमच्या गाड्या लोड करायला घेतल्या. तोच मंगलस्वर कानी पडायला लागले. इथल्या माणसांना दिलेलं प्रेम आपलेपणा मिळायला नशीब लागतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इतक्या पाठेही ही मंडळी आमची मनापासून विचारपूस करत होती. हेच सुखप्रद वाटत होतं. पण काय करणार, वेळ ही अमूल्य गोष्ट आहे जी आम्हाला या लोकांनी अगोदरच दिली होती. कारण की पुढे गेल्यानंतर उशीर होऊ शकतो. चला सरळ काय इकडं गडगेवाडीचा निरोप घेत पांडवगडचा रस्ता पकडला. सकाळची वेळ, प्रसन्न वातावरण, एक अद्भुत मिश्रण. सुख काय असतं तर हेच, दुसरं काय. आपलं मन आणि मानसिकता ज्या टायमाला अशा भावना जगतं तेच सुख, तोच आनंद. तर मंडळी अशा तऱ्हेने आमचा प्रवास सुरू झाला आहे. वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते. खूप भारी वाटलं इथे येऊन आणि खूपच छान अनुभव आला या आजच्या मुक्कामाचा. खूपदा आपण ठरवतो वेगळं, होतं वेगळं आणि अनुभवही खूप वेगवेगळे येतात. तर आयुष्यातला एक चांगल्या अनुभवापैकी हा एक अनुभव झुंजू व्हायला लागले आणि आम्ही निघालो आता पांडवगडच्या दिशेने. असणार किंवा ह्या डोंगराला का नसणार आहे, सगळे निर्जन भाग आहे हा बऱ्यापैकी आणि डोंगराचा विस्तार पण खूप मोठा आहे. त्यामुळे इथं वाघ राहू शकतो आणि नुसता वाघ नाही आहे, ही वाघिणी आणि वाघिणीची पिल्लं देखील आहेत तिची 2 असं सांगितलं आहे आम्हाला. सो त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही रात्री चढाई नाही केली आणि आत्ता म्हणजे सकाळी आता चढाई करणार. इथं मुक्काम करायचं असं ठरलं होतं या दुकानाजवळ. तर म्हटलं आता मांढरदेवला जाऊन यावं. गेलो ते खूप बरं झालं. सकाळचे
6 वाजता आहेत आणि आम्ही आहे पांडवगडच्या पायथ्याशी, जिथून ट्रेक पॉईंट सुरू होतो. गाड्या इथं पार्क केल्यात. हा वाईकडून येणारा रस्ता मांढरदेवला जातो. गाड्या इथं पार्क केल्यात आणि काल आम्ही इथंच आलो होतो ह्याच 5:30च्या टायमिंगला संध्याकाळी. तर इथून आम्हाला सांगितलं की आत्ता काय जाता येणार नाही, वाघाची भीती आहे. तर आम्ही परत गेलो इथून मांढरदेवला आणि मांढरदेवला मुक्काम करून तुम्ही बघितलंच तिथं आम्ही मुक्काम केला आणि इकडं आलो. आणि आता इथं बॅगा ठेवतो आणि पुढं बघतो काय जमतं आहे का ते. आहे का कोणी इथं? हां हां, इथून ट्रेक पॉईंट सुरू होतो. हो हो, खाली ते हा ठेव तिथं पटकन, लवकर ठेव. तर सुप्रभात मंडळी सगळ्यांना, तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला खूप छान छान अनुभव आलेत कालपासून. तरी ट्रेक काल करता नाही आला, संध्याकाळी मुक्कामवरती झाला नाही, तरी पण एक असा भूतून भविष्य असा वेगळा अनुभव आपल्याला रात्री मिळाला. मला यांच्याकडे जाऊन वरती. हो ना, ते म्हणतलंस. हो ना. त्याला एक टापू केलाय पास, खडी चढाने पुरी. असं नका थांबू, चला जरा परत येताना उशीर होईल आपल्याला. नाही आलं ते काही सुद्धा. लक्ष ठेवा इकडं तिकडं, कुठून वाघ येतोय ते आवाज घ्या. व्याग्राम बरं आहे क्या इधर? त्याच्या करवंदाची जाळीव झाल आणि ते घालायला झडप तुमच्या. कभी तो मरना ही है, मर जाएंगे थोड़ा जल्दी और क्या. संध्याकाळी यायचं होतं एकटा. मग अजून पण ट्रेक करायचेत आपल्याला. मुझे लगा तू गया होगा पांडवगढ़ पे, लेकिन कल पता चला तू भी नहीं गए. चलो, जवळचेच गट राहिलेत. तुला काय म्हणलं, आपला जिल्हा जरी फिरून झाला ना तरी लय सार्थकी झालं म्हणायचं जीवनात येऊन. 12वी पर्यंत मी तालुक्याच्या बाहेर गेलो नव्हतो. 12वी पर्यंत. आणि हे तर सोडाच, साताराचं सोडाच, जिल्ह्याचं सोडाच. तेवढंच जग होतं माझं. त्या पलीकडे काहीच माहीत नव्हतं. 60% हातला डोंगर आपण, बरं का. 60%, 40% राहिला फक्त. आता 20 मिनटं झाले असतील काय रे? आता लय सरळ वाटते. हा ना, आता वाट केली पाहिजे व्यवस्थित. ह्या टायमिंगला आपण करेक्ट वर पाहिजे होतं. सकाळची आहे ना गाय करायची गडबड, जरा हालचाल जग जोरात करायच्या. वाट चांगली मळलेली आहे. ट्रेकरचा इकडं येणं जाणं दिसतंय. वाट दिसते खूप सारी. अशी शोधायला लागण्यासारखी वाट नाही आहे. सहज नजरेत येईल अशी वाट तयार झाली. दिसतात का बघा बघा. दिसतात का? कानोसा घेत चला. खाली त्या बाबांनी काय चुकीचं सांगितलं नव्हतं. इथं ठसे दिसत आहेत पंजांचे. ते वाघाचे आहेत, तरसाचे आहेत का कुत्र्याचे आहेत, पण मोठे दिसत आहेत. नॉर्मल जे कुत्र्यांचे वगैरे असतात ना पंजे, त्याच्यापेक्षा. काय म्हणणं आहे आम्हाला तुझं ह्यावर? बरोबर, अगदी बरोबर. त्या ठाशाची रूपरेषाच वेगळी आहे. नॉर्मल कुत्री, तरस, कोल्हे या टाईपमध्ये मला तरी वाटत नाही. जो होता है वो चांगले के लिए होता है. सही बात बोला. गामागून झालं का? 25 मिनटं झालेत.
इथं येईपर्यंत. तसं आपण चांगल्या स्पीडने आलो आहे. आता खूप घाम फार तोंडात जायला लागलं म्हणून थांबलो. ट्रेक तर हा सोपा आहे, इतका पण अवघड नाही आहे. म्हणजे मध्यम श्रेणीचा म्हणता येईल. पण हाईट प्रचंड आहे. हा ट्रेक प्रचंड आहे. खालून जर पाहिलं तर उरात भरल्याशिवाय राहणार नाही. बरं चला, खूप झाली विश्रांती. 1-2 अर्धा मिनटं झालं तरी खूप झालं. तरी या मनातलं आम्ही अशा तऱ्हेने पांडवगडच्या मध्यावरती आलेलो आहे. आणि सकाळी काय झालं विषारी आहे रे. विष आहारी, त्याला धक्का न लावता कडने जाऊयात. इकडून दादावरनी त्यासाठी बघून चालायला लागतं. चालणार आहे. खावले आहे ना. हां बघूनच खावलं आहे ना जागेवरच. तसे रात्रीचे धोके बघ किती होते आपल्याला. त्याच्यामुळं बरोबर बोललं. हे जे कामच करणार ना. हो ना, त्यासाठी शूज आवश्यक असतात. प्रथमोपचार जाणणं देखील गरजेचं असतं. अशी सिच्युएशन येऊ नये, पण चुकून आली तर आता कुठली वाट निवडायची, ही का ती जी जास्त रुमळली ती. दोन्ही वाटा एकाच ठिकाणी नेतील असं वाटतंय. बाबाने सांगितलं ते काही अंशी खरं ठरलं म्हणायचं. अंशी नाही, सुरक्षितच्या दृष्टिकोनात. हा ना. आपला उत्साह तर अनर्थाकडे पण घेऊन जाऊ शकतो ना. खरंय, ते उत्साहही काही कामाचं नाही. 2 पावलं कधी मागं जाऊन आलेलं परत आलेलं चांगलं ठरतं. हां, आता निखिलचं असं म्हणणं आहे की मोठी माणसं सांगतात ते काही चुकीचं सांगत नाहीत आणि केव्हाही ते फायद्याचंच असतं. चला, फायदा झाला आपला. लवकरात लवकर गड गाठू. कसं आहे अमोल, ह्या जर दुनियाशी थोडासा संपर्क तोडायचा म्हणलं तर रेंजच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. तसेच गावातला संपर्क, गावातले विचार किंवा आपण जिथं राहतो तिथून जर थोडासा काय म्हणू आपण त्याला बाहेर यायचं असेल तर हाईटला येणं जरुरीचं आहे. हाईटला आलं की आपोआप ते विचार डिस्कनेक्ट होतात आणि एक वेगळ्याच दुनियेत आल्याचा फील हा आपल्याला मिळून जातो. सो इन्स्पिरेशनचं एक इंजेक्शन भेटून जातं ना. हा, इथं काहीतरी लिहिलं आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून. इथं बोर्ड लागलाय. कशी केली, काय केली, कोण जाणे, कोणी दिली, पण हे कितपत ठीक आहे काय माहीत. ही वाट आपल्याला त्या प्रॉपर्टीकडे घेऊन चालली बरं का. त्यामुळे एवढी मळलेली अशी एवढी ही येतं बघ बरं का, दिसू लागले. किल्ल्याकडे अजून जायला थोडंसं वरती जायचं बरं का आपल्याला. थोडं वर जायचंय. हो, ऊपर जाके कहीं जाते हाँ. साला अकाउंट कर रहा है क्या तू? क्या बोल रहे हो? इज्जत निकालना चाहता है क्या तू ऑडियंस के सामने? कट कर दे एडिटिंग की टाइम तो. नाही होणार. तुला कोणी सांगितलं नीट बघायचं ना. होऊ शकत नाही. बोलतोय मी एवढं ही करतोय. 2 नंबर को ऑडियंस को पता नहीं रहेगा ना 2 नंबर. ऑडियंस को सब मालूम है. वो हमसे भी कदम आगे. ऑडियन्स आपल्या 2 कदम आगे. 2 काय 4 म्हणले तरी चालेल. काय बोलतोय, घरात बसतात ऑडिशन सांगते मला. ते जातात का ट्रेकिंग ऑडियन्स तुझी. आपल्याला दिसत नाही म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की जातात का नाही. अपना तरीका होता है, अपना टाईम होता है, उस वक्त जाते होंगे. तर मित्रांनो, जवळपास 30-35 मिनटं झालेत. 6:34 झालेत करेक्ट. 35 मिनिटात आम्ही हा 1.5 तासाचा ट्रेक गाठला असं म्हणायला हरकत नाही. किल्ला राहतो इथून सुरू होतोय. मला वाटतं ह्या किल्ल्याकडे जायची वाट आपल्याला तिथंच नेऊन सोडते आता ही.
तिकडं जायला वाट बघितली पाहिजे. तिथून अशी आडवी तिडवी मॅपमध्ये दिसते. रस्ता जात असेल हा प्रॉपर तिकडं बरोबर त्यांनी कुंपण लावलं आहे. आणि हा गडाकडं हा ती बंगला म्हणजे आपलं घरासारखं बांधलं आहे. एवढं मटेरियल आणलं कसं असेल कुठून. पहिला तलावाजवळ पोचलो आहे आपण. तलावाचं काय नाव आहे ते बघू. साच पाण्याचा तलाव इकडे येत असतील जनावर बरं का. पहिला तर तिथून उतरून आहे का नाही. मी म्हणत एवढं पाणी म्हणजे पावसात भरलेलंच असणार आहे. हा ना. आपट्याची झाडं इथं जास्त दिसत आहेत. येत आहे का लक्षात. सुनूंगा विचारूंगा. हा इथली वाईब्स आहे ती जरा वेगळी आहे रामोल. पशु पक्षी नाही काय पशु दिस रहा है. हे बघ टाके किती आहे तिथं. भरपूर टाके. हा ना. त्या टाकेला येताना बघूया आपण. पहिलं टॉप गाठू. काल वर येताना ते म्हातारं जे बोललं वर जाऊ नका धोका आहे, वाघ आहे, साप येतात. आधी आपल्याला वाटलं की खोटं बोलते आपल्याला वर जाण्यापासून थांबवत आहे. आता वर येताना आपल्याला वाघाच्या पायाचे ठसे आणि पायरीवर एक साप मला वाटतं खावल्या जातीचा असावा विषारी प्रकारातील. तर अशांपासून धोका नक्कीच आहे. आणि ह्या ट्रेकच्या प्रवासात एक ते म्हातारं एक शिकवण देऊन गेलं जी खूप महत्त्वाची आणि मोलाची आहे आणि फायद्याची पण आहे असं मला तरी वाटतं बाबा. जान है तो जहान है. बाकीचे गड किल्ले आहेत आपण म्हणजे तटबंदी दिसायला लागली. म्हणजे आपण आलोच म्हणायचं. आलो पोचलो. आता प्रवेशद्वार लागेल. पाऊण तासात आलो रे आपण. हा ना. म्हातारं म्हणते 1.5 तास. अरे हो ते त्यांच्या मानाने झालंय. आपलं काय आहे का नाही एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स. आता हे गड आहे ना चढायला हाईट प्रचंड आहे पण सोपं आहे. लहान मुलं न थांबता आलो आणि लहान मुलं स्त्रिया सहज गड चढू शकतात असं मला तरी वाटतं. स्त्रिया नाही रे स्त्रिया. तेच म्हणलं स्त्रिया कोणाला. ते श्रेयाकडे जाते जवळपास. स्त्रिया कशी कमान झाली इतिहास पांडव राहिले होते काय माहित नाही. आपल्याला वाचावं लागेल ना. ते एक तर अगोदर वाचून यायचं. गड किल्लं फिरायचं म्हणलं ना बरोबर की अगोदर खोटं बोलून माहिती काढून यायची मग व्हायचं. आता काल आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता. मॅनेज झालं आपलं सुरू आणि आपण आलो. अमोल काय म्हणतात ह्या कसला दरवाजा म्हणतात. प्रवेशद्वार मुख्य मुख्य दरवाजा. दरवाजा पण असा गोमुखी टाईप वाटतोय का. तसं काय दिसत नाही चिन्ह. व्यवस्था आहे दरवाजा वगैरे. हा ना. सुस्ती तिथे जरा. आपण आपल्या राज्यात आलो आता एकंदरीत. हा ना. बाहेरच्या जगदुनी असा संपर्क तुटलेला आहे. उत्साह भारी येतो काय रे वरती आल्यावर. आपल्याकडे टाइम किती आहे बघा. 8:30ला इथून पदार्पण म्हणतोय खाली जायचंच. एवढं लवकर जाऊन काय करायचं. आलाय तर घराला टाइम मी पुढं गणित आहेत सगळी. कसली अमोल सांग तरी. सगळी बघून करायला लागतात कामं. सांग तरी. ते चुलत बहिणीचा कार्यक्रम नाही लागायचा टेचा. किती वाजता 11 वाजता येतील तरी. हा पण आपल्याला निघणं जरुरी आहे. 9पर्यंत खाली पोहोचणं जरुरी आहे. खाली 9पर्यंत म्हणतोय. सो आपल्याला सगळी फास्टमध्ये त्याचं पाहून घ्यायचं आहे आणि ठरलेल्या वेळेत ट्रेक पूर्ण करायचा आहे का. सगळी तयारी. येस. विटांचं बांधकाम छान वाटतंय ना. चपट्या विटा. रात्रीचा मॅगीचा प्लॅन होता पण आता सकाळचं काहीतरी एनर्जी पाहिजे. हे काय चुन्याचं गाणं. असा चुन्याचा गाणं आहे इथं. चाक बरंच मोठं आहे. 2 चाकात. एक तुटलेल्या अवस्थेत आहे, बघणं अवस्थेत आहे, दुसरं सुस्थितीत आहे. सो हे असे चुन्याचे गाणे आपल्याला बऱ्याच गडावर पाहायला मिळतात. इकडं चुन्याचं हे पण अवशेष दिसत आहेत चुनखळीचे. हा त्यात मध्ये लाकूड घालून ते फिरवायचं. तर अमोल मॅगीचा प्लॅन होणार आहे
तुझी जबाबदारी राहील. तुम्ही फक्त त्वरित- सांगा हे तर करायचं, तुम्हाला लगेच सरपण आणून देतील. हां, कारण की आपल्याला टाईम कमी आहे, गड पण फिरायचा आहे, पोटाला आपल्याला अन्न बी भरबी घालायची. हे सगळं जुळून आलं पाहिजे, जुळवून घेतलं पाहिजे. आजूबाजूला घरांचे अवशेष दिसत आहेत. हां, इथं घरांचे खूप अवशेष आहेत, कौलं आहेत, विटा आहेत तुटलेल्या. हे आपल्याला या गडावर होतं काय महत्व या गडाचं? होतं ना, शिवकाळात बरंच महत्व होतं. हे वाचल्यानंतरच कळलं आपल्याला, तोवर काय समजणार नाही. सो इथं एक मंदिर दिसतंय आल्यावर. हे इथं पादुका दिसत आहेत, एक कुंड आहे इथं पाण्यासाठीचं, अशी इमारत जुनी. इथं पण काहीतरी बऱ्यापैकी बघणं अवस्थेत आहे. संवर्धनाची गरज खूप भासते असं दिसतंय. पांडवजाई मातेचं मंदिर, बाहेर हे शिवलिंग. मंदिर सुस्थितीत असतं तर निवाऱ्याची चांगली सोय झाली असती ना, रात्रीचा मुक्काम करता आला असता. पण हे तर चांगलेच फुगले, खराबाच्या अवस्थेत, कधीही पडू शकते. ते तर कधीही पडण्याच्या अवस्थेत. मग एकंदरीत बरे का म्हणजे हे जीर्णोद्धारितच आहे त्या काळात असं वाटतंय, कारण की लोखंडाच्या त्या पट्ट्या दिसत आहेत. फरशा वगैरे हां, आणि ही अशी कारागिरी केली आहे बघा. ही कोण आहेत मंडळी, ठीक आहे, येऊन गेलेले दिसतात इथं. काहीतरी जुनं दिसते अवशेष. जुनंच आहे काय, नवत तर थोडंच आहे. हे इमारत असणार आहे तिथे बुर्जावरची कुठल्या तरी, हे राहण्यासाठीची जागा वगैरे. काय वाटतंय तुला? बरोबर. वा, काय नजारा आहे. फिटलं बरं का आपलं, फिटली मेहनतीत आलेले पैसे, मेहनत काय जे काय असेल. तिकडे ते हे धोमधरण. एक गोष्ट बोलू काय निलेश? नको. अरे बरं ऐक. मी पहिल्यांदा मांढरगावला एस टीने गेलो ना वाईमधून, हां, तर जाताना पांडवगड खाली लिहिलेला बोर्ड वाचला आणि एस टीच्या खिडकीतून वरती बघितलं पांडवगड. त्यावेळी असं म्हणजे गड किल्ल्याची आपल्याला आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे, ह्याची काही म्हणजे जाण नव्हती. पण ते गड बघून वाटलं की आपण कधीतरी जावं. आणि तिथल्या लोकांना पण विचारलं, ते म्हटलं वरती 5 कुंड आहेत, असं तसं सांगितलं होतं. म्हणजे एक आपल्या ह्याच्यातच भिनलेलं आहे ते, म्हणजे पहिल्यापासून ट्रेक आणि गड किल्ले. ते बघ पोरं प्रॅक्टिस करतात तिकडे. कसं काय तिकडून येऊन? तिकडून पण रोड आहे याला. हा ना, एकच असलं तिकडून कधी नाही इकडून पण आहे ट्रक आहे बघ. इथं ही आहे, रस्ता आहे, दिसतोय का गडाचा भाग आहे. पण वरती यायला ते बघ इथं तटबंदी दिसते, तिकडे जात असं मला वाटतं रोडला. हां, तोच तिथं ही दिसतोय ना दरवाजा. तिकडं पण एक दरवाजा आहे, तिथं तिथं. तिकडून आपण हे बघितलेलं. हां, तर तिकडं 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 तिथून. इथं प्लॉटिंग बघ कसं झालंय समोर. कुठलं MIDC एरिया आहे का? हां, वाई कुठे? ती काय समोर वाई. ही गर्दी हां, जवळ आहे गर्दी. सो आता मला असं वाटतंय आपल्या पाखराला हवेत सोडलं पाहिजे. Take off. Home point updated. वाई उर्फ विराटनगरीला अनेक डोंगर रंगांचा निसर्गरम्य वेढा पडलेला आहे. डोंगराच्या या वेढ्यात पांडवगड, वैराटगड, किंजळगड अशी अनेक दुर्गरत्ने पाहायला मिळतात. वाईजवळ आले की सारी दुर्गशिखरे त्यांच्या माना वर करत डोकावू लागतात. त्यातच त्यांच्या विशिष्ट आकाराने उठून दिसतो तो पांडवगड. या पांडवगडाकडे जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक म्हणजे वाईजवळच्या मेनवली गावातून, तर दुसरी दावडी गावाच्या हद्दीतून. या दोन्ही वाटा अंगावर येणाऱ्या, पण त्यातही दावडीकडची तुलनेने थोडी कमी श्रमाची आहे. वाई मांढरदेव मार्गावर दावडी हे गाव आहे. वाईहून याचे अंतर 7 किलोमीटरचे आहे. पांडवगडला खेटून 4-5 घरांची वस्ती लागते. इथूनच हा गड आणि त्याचा कातळ अगदी अंगावर येतो. पांडवगडची उंची 4170 फूट म्हणजेच 1273 मीटर आहे.
शिलाहार राजा भोज याने सातारा जिल्ह्यातील जे काही दुर्ग निर्माण केले त्यापैकी पांडवगड हा एक निसर्ग सौंदर्य घेऊन जन्माला आलेला. पांडवगडचा हाच अनुभव ट्रेकर्सला सुरुवातीला अनुभवायला मिळतो. गिर्यारोहक सोडले तर मुळात इकडे कोणी येत नाही. 4 गुराख्याच्या वर्दळीने पडलेली पायवाट. पावसाळा उलटला की या गडावर बेसुमार गवत माजते. ती पाऊलवाटही झाकून जाते. हे गवत अगदी डोक्याहून उंचीचे. अशा दाटीतून मार्ग काढत गडाकडे सरकावे लागते. गडाच्या अगदी पायथ्याजवळ पायऱ्यांचे काही अवशेष दिसतात. गडाचा पहिला धागा या पायरीमधूनच जुळतो. माचीत शिरण्यापूर्वी एखादा दरवाजा असावा असे वाटते. माचीवरून पुढे निघताच वाटेत 2 पाण्याच्या टाक्या आहेत. गडावर एकूण 10 ते 15 खोदीव टाक्या आहेत. 1-2 मोठाली तळी आहेत. पुढे निघताच बालेकिल्ल्यातील प्रवेश मार्ग येतो. एक खणखणीत बुरुज, त्याला लागून कड्याला प्रवेशद्वाराची कमान आणि त्यालगत काही अंतरावर चिराबंदीची तट. त्याच्याकडे पाहताच पांडवगडचे दुर्ग पण जागे होते. खालून एक ग्रुप येतोय पांडवगडसाठी. सकाळचे 7:30 वाजता आहेत. आमचं इथं मॅगी बनवण्याचा प्लॅन चालू आहे. बऱ्यापैकी झालेली आहे मॅगी. आता खाऊन घ्यायची आणि गडाची एक प्रदक्षिणा पूर्ण करायची. कारण की बघण्यासारखं खूप सारे भरपूर टाके आहेत या गडावर. इथं आमची मॅगी शिजली. इथं ही दोघं आहेत कारागीर, आचारी आणि ही मॅगी. आता मस्तपैकी ताव मारायचा. हे असं असतं तुझं सल्लं काय असते तुला नको त्या गोष्टीची नको. मॅगी एवढी झाली 5 जणांची झाली, जवळपास 5-6 जणांची. नाही लय बोगा होईल आता लगेच. मी बोगा नाही करणार, मग मी पेस्ट करणार. पेस्ट हो आता पेस्टच होणार आहे. जी ओली झाली म्हणल्यावर. सुकी असती तर मग त्याचा बुवा केला असता जाता खाली. टेस्टच नाही असते ना वरती चुलीवर जेवण करायचं. मग गरे घालायचं हे तर वरती पाणी आहे टाक्या म्हणलं एखादं तरी प्यायचं पाण्याचं असणार असं. घर पण आहे ना. आहे. मॅगी सारखी मॅगी वाटते ना. तर त्या दिवशी काय झालं होतं 65 कधी रे रोड्यावर. हा रोड्याची गंमत तुम्हाला सांगतो. 3 वाजल्यापासून चाललंय जायचं का नाही रोड्याला जाताना. नको जायला असं मत आला आमचं. वराचं नंतर जाऊ असं म्हणलं. वेळ परत येत नसते. एकदा मला ठरलंय ना जायचं म्हणजे जायचं. मग काय होऊ दे तिकडं. झालं बरंच काय झालं हे तो व्हिडिओत बघा. पाऊस आला, वारं सुटलं, थांबावं लागलं, खालीच जेवण केलं. अगदी कॅन्सल. झोपायच्या तयारीच्या टायमाला आकाश निवळलं, स्वच्छ दिसलं वातावरण आणि मग 10:30 वाजता जायची आम्ही तयारी केली. जेवण झालं. आता जेवणच म्हणायचं कारण की सरत नव्हती मॅगी. एवढी मॅगी झाली होती. आणि ह्या टाक्यामध्ये तलावामध्ये पाणी आहे तर म्हटलं ते धुवून घ्यावं. हे बाई इथं गडाळलं याचा अर्थ इथं काहीतरी येऊन गेलेलं आहे बरं का. हे पाण्याचा कलर आणि त्या पाण्याचा कलर बघ. जरा चेक करतो मी काय आहे ते. इथे सुरुंगाची होलं दिसत आहेत खूप सारे. पावलांचे ठसे. हा सुरुंग ते ब्लास्टिंग करतात ना त्याला होलं घ्यायचं, त्यात दारू गोळा भरायचा आणि मग त्याला ब्लास्ट करायचं. असा बारका कुठला तरी प्राणी आहे बरं का. त्याचे पावलाचे ठसे आहेत बरं का. इतके मोठे नाही आहेत आत्ता. तिकडून आला असावा शायद. इथं थोडेसे आहेत ठसे. मोठा आहे तलावासारखा हा भाग. त्याची भिंत पडलेली दिसते इथं. पांडवगडावर आल्यावर इथं बऱ्यापैकी बघणं अवशेष दिसत आहेत. त्याच्यामध्ये झाडे उगवलेली. आणि इथं गडाच्या पूर्वेस जिथं कडा संपतो तिथं
एक लेण्याचा सारखा भाग दिसला मला ड्रोनमध्ये मगाशी, तर तो जाऊन आपण आता बघणार आहे. म्हणजे थोडक्यात गडाला एक फेरी पूर्ण करायचा असा विचार आहे. सो मला वाटतं आता तिकडे जावं. ही वाट येते ती दावडीकडून आणि हा प्रवेशद्वाराचा भाग, आणि इथं एक वाट गेली ह्या बाजूला, ती गडाच्या दक्षिण बाजूला जाते. आता तिकडं चाललो आहे आम्ही. तिकडं काय काय पाहायला मिळतं ते बघूयात आपण पुढं. 90 डिग्री आहेत का नाही सगळीकडं, त्याच्या बी पुढं 90च्या वरती इकडं झुकलेलं आहेत. बाहेर आलेलं आहेत कडं. कसं याच्यावर जायचं, सरळ असल्यावर तर गोष्ट वेगळी आहे. अरे लेणी आहे इथं कुठंतरी, नाही स्पेशल लेणी आहे. हे बघ इथं खाली आहे, हो इथं इथं इथं. चला पुढणी वाटे. हे ह्याचा लेणीचाच भाग होता, पण हे खडक विरघळून गेल्याला दिसतंय. हा, चालल्याला प्रयत्न करायचा. बघ की इथं पण लेणं. हे हा जो भाग आहे ना अमोल, इथं पालपेश्वर एक लेणी आहेत, भरपूर लेणी आहेत इथं पुढं परकंदीच्या तिथं. आहे का लेणी आत? हे होतं का दुसरं होतं काय, पण आत त्याला खांब दिसत होते. हा हेच 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 हेच. काय रे करायचंय खाली गेले मूर्ती स्कल्पचर काय नाही. पायऱ्या आहेत, सापाची ह्याचीच थोडीफार भीती. कोळी आहेत बरं का इथं, पण कोळी कोळी असतात अशा ठिकाणी, काळी कोळी. हा म्हणतात ते. पावसाळ्यात भरत असेल लगेच. हा कशासाठी काढले? अरे बघ ना, इथं पाणी नाही ना, वरती पाणी आहे. मला ह्या ज्या दगडी आहेत त्या दगडींचा कलर खूप आवडला बरं का मग. तांबूस वगैरे तसं भयावह वातावरण आहे बरं का, नाही असं म्हणता येणार नाहीये. काय म्हणतोय अमोल? रे आगी मग दिसतंय तिकडं. ए थांबा रे, उद्या मला गायबच झाला तुम्ही. काय अमोल इथं? काय नाव? गजानन काय काय लिहिलंय? गणपतीचं मंदिर. एक गावाने नको व्हायला लागला आता मला. खाली दिसते का ते पाणी? हा पूजेसाठी बहुतेक पाण्याचा सोर्स आहे बरं का तिथं. अरे इथं बी काहीतरी ओटी भरण्याचा कार्यक्रम केलेला दिसतो. पाण्याचा सोर्स आहे. हा ये जाऊन. नाही काय अरे एवढं, ये जाऊन बरोबर जा. इथं एक गणपतीचं मंदिर आहे मागं, निखिलच्या मागं, आणि त्याच्यासमोर एक पाण्याचं टाक आहे. अमोल म्हणतोय त्याच्यात पाणी आहे, पिण्यायोग्य असं म्हणतोय, स्वच्छ पाणी असेल. आपण पाणी आणलंय सोबत, त्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला. हो हो. आता पुढं प्रवेशद्वार आहे तिकडे एक, मेनवली साईडचं. पांडवगडाच्या पूर्वेच्या भागापासून आम्ही आडवाचं उत्तर ते दक्षिण आलो आहे. मी दक्षिण बाजूला आलो आहे, ते दक्षिण प्रवेशद्वार आहे. इथं पूर्ण बघ ना अवस्थित दिसतंय. त्याचाच काही भाग. तर हा जो माझ्या पाठीमागं दिसतोय तो बुरुजाचा एक भाग आहे, कातळ कड्यावर वरती असणारा बुरुज. बुरुजाचं नाव काय माहीत नाही आहे, तिथं दिलं बी काय नाही. मालकी हद्द. अरे वा, काय करायचं अशा गोष्टींना. कसं तरी वाटतं ना असं बघितल्यावर. तर फोडलेलं आहे तिकडे, एक हे लावलेलं आहे त्यांनी, म्हणजे इथून मालकी हद्द घेतली यांनी सगळ्यांनी. बघा लोकांनी दिली पण, आणि लोकांनी तिथं व्यवसाय पण सुरू केला. कसं काय व्हायचं?
खाली एक दरवाजा दिसतोय, हम्म. तिथे जाण्याची काही गरज वाटत नाही. येऊ की जाऊन किती राहते? ये जाऊन. मी थांबतो इथं. पाणी पिलं आहे तिथलं अमोल? पिलंच का? अरे थंड लागतंय बघ. थंड म्हणजे याला घाम आलाय. कुठल्या कुठल्या प्राण्यांनी तोंड घातलं असेल काय माहिती. हे आहे कुठलं रे? हा, पांडवगडाच्या पूर्वेला एक गणपतीचं मंदिर आहे खाली तळात म्हणण्यापेक्षा जो कड्याचा भाग आहे त्या कड्याच्या भागामध्ये, आणि त्याच्या समोर एक तळ आहे, त्याच्यात हे पाणी होतं. अमोलने पाहिलं ते जाऊन खाली. पाणी छान आहे, वाघाने पेलेलं पाणी. एक वेगळीच चव आहे, जबरदस्त. अरे दरवाजा आहे हा आणि तो दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आहे. हो ते दिसतंय. म्हणजे हा एक दक्षिण द्वार म्हणता येईल, इकडून एक दरवाजा आहे. हम्म त्याच्या खाली काय असं विशेष खास नाही. हा तुटलेल्या अवस्थेत मध्यम आकाराचा आहे, जास्त मोठं नाही छोटा पण नाही. हा. मग ह्या दरवाजाचं महत्व समजतोस का तू? हा? ह्या दक्षिण बाजूलाच काय, वाईच्या बाजूलाच काय पुढच्या लोकांनी पुढच्या चढणीसाठी हा दरवाजा यूज झाला असावा. आहे का नाही? दक्षिण भागातल्या गावांच्या लोकांसाठी. हा. अरे ते ट्रेकरवाली कुठून गेली काय कळालं नाही. इकडं तर आलेले दिसले नाहीत वरती. इथं हा. चला जाऊयात आता आपण. दक्षिण दरवाजा बघून झालाय, आता उत्तरेच्या बाजूला जायचंय. आणि सावलीचा परिसर आहे आता उत्तरेचा, कारण की या काड्याची सावली पूर्णपणे इकडं पसरलेली आहे. हा काय गार सावली आहे. हा. अमोल तोड घ्यायची का एखादी घरी? घे, मोकळा तोचेस. उचल. आपण परचवणी जाऊ दे. हे बघ इथं पण आहे ना, हे टाक्यासारखा भाग. जायचं का बघायला? मला तर जाऊ वाटतंय. हे कसलं आहे मग? टाक्यात यार, वाट आहे खालनी. बावळ्यागत कर नकोच. तसला वेडेपणा कधी करायचा ना. अरे वाट आहे तिथं लोकांच्या. पाणी आहे का? तिकडे दिसतंय. आहे तिकडे जरा पाणथळ बाग आहे. आत जास्त आहे टाक तिथं. थांब जरा. आईला खोल इथं. चांगलं आहे राहायसारखं मग सारखं. इथं प्राणी बसू शकतात बरं का. आतल्या आत बी आहे. थांब तो बघ. हो रे, आतल्या आत वाटलं पण नाही एवढं. वाटू शकतं का इथं झाड आहे बाबा. कारवीन बघ ना कुठे केलंय. लपून राहण्यासाठीच असेल व्यवस्था. हा जनावर असू शकतात बरं का इथं. इकडं पण लय म्हणजे ना भरपूर आतमध्ये. हा लपण्याची व्यवस्था, बाकी काय नाही. एवढ्यात 100 जण बसते. लपण्याची व्यवस्था आहे. काय कळणार आहे टॉम्बाल? काय घडणार? नाही कळण्यासारखं तरी ठिकाण आहे का? तिकडून वरने बी कळत नाही की इथं आहे काय म्हणून. खालने तर प्रश्नच येत नाही झाड. हा ना. आणि ही बघ ना, ह्याचा सुरक्षित दृष्टीने कसा वापर केला हे असं ठेवलंय. हा. अरे हे लय मोठं आहे. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आपण आत उतरत नाही. उतरायचंय तुला? नाही जा की अमोल. नको सर्जिकल अरे जा. अरे जा. नको बाबा, याला काय अर्थ नाही. मग खाली कसं गेलास मग अशी? इथे नाही जाऊ शकत. तुझ्यावर एकट्यावरच भरोसा आहे फक्त. सर्प बिरप असू शकतात, काम तमाम करू शकतात ते आपले. इकडूनच जाण्याला अर्थ आहे. तिकडूनच चला.
जागा तिकडूनच आहे. बॅकअपची फौज बीज लपून ठेवायसाठी असणार आहे. हा नाहीतर काय फॅमिली बिमिली अटॅक बिटॅक झाला तरी हा. युवराज बऱ्याच अंशी इथं आहे ना बुद्धीचा सखोल वापर केलेला दिसतोय. 200 ते 200 माणसं आरामात बसू शकतात. हा हा हे बघ ना काय सुटायला लागल्या. हा गड फिरण्यासारखं आहे बरं का. वरती जरी काय औषध नसलं ना तरी ह्या कातळकड्याला भरपूर आहे बघण्यासारखं. कातळकड्यामध्ये जीव वतलाय त्यांनी. बघ आता इथं डेप्थ होती तर यांनी बांधून काढलंय. अमोल डेप्थ होती तर बांधून काढली डेप्थ. कुठं तिथं ना. हा इथली असली गार सावली वाटते ना मस्त. जायचं नसतं तर मी झोप काढून गेलो असतो. लवकर जायचं नसतं. तिथली दगडावर उचलले असतील काय. हा तिथलीच ह्याला वापरले असतं. काहीतरी तुम्ही केलं असेल क्रेन ब्रेन टाईप. ओढून ओढून वरती. हा इथं काय काढलंय बघ चौकोनी. ही वाटानंतर बनवलेला दिसतात बरं का. अलीकडच्या आहे. हा आता आपण कुठं निघणार माहितीये का. खाली ते ही होतं ना बंगला तिथे. त्याच्या खालची कमान बंगल्याजवळच. बांगल्याजवळ. बांगला नको म्हणू. मग घर आहे आणि बांगला म्हणतात. तेच राहावा. भेटला असता तरी आला असता. इथं आला असता का तिकडे गेला असता काय माहिती. टोप न राहता त्याचं द्रोण झालं असतं. ताण 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 केलं असता. हो इथं बी काहीतरी दिसतंय बरं का उकारल्यासारखं. साफसफाई कशी काय झाली इथं. इथं गुवा दिसतीये बरं का. होय ना. आता कसं काय वावर आहे असं म्हणायला हरकत नाही. कशाचं वन्यजीवन. हा थांब जरा इकडे वरती जाऊ नको. एक मिनिट. पावलांचं ठसं बिसं काय दिसतात का बघू दे. हा इथं डुकरांचा वावर दिसेल असं मला वाटतंय. असे नक्या रावते आहेत. काय वाटतंय तुला. जायचंय बघायला आता. राहत नाही बाहेर. किती खोले. जा बरं हळूहळू. किती खोले रे. भरपूर आहे रे. होय टॉर्च पाहिजे का. दिकी टॉर्च बघ टॉर्च लावून. 20-25 जण बसू शकतात. होय मामा नॅचरल केवी. लोक गेलेले आहेत आतमध्ये. नको जा की तू जा. हा लोक गेलेले आहेत रे. पण राव मासे आहेत भरपूर म्हणले ना. राव असणार आहे. राव असणारे माशा दिसत आहेत. चला जास्त नको इथं थांबायला. आता इथे तोड लावली. गड मालक आले तर आपल्यालाही वाटतं. हा ना. हा लपून ठेवले आणि ते तोड लावली तोंडाला तर. काही नाही कळणार. चला नॅचरल आहे का बोल माणसं बनवलं. नॅचरल पण वाटते. सप मिळालाय आणि खोदलंय असं पण वाटतंय. खोदले रे. हा खोदलंय वाटतंय. चला दोन दगडींचा ही. कसला बी पाऊस येऊन देईन कसला बी गारटा पडून. हा काय आतमध्ये जायला. हा ना. तर मंडळी अशा तऱ्हेने
आपल्याला किती ठिकाणं 1 2 3 4 ठिकाणं तरी गावली असली वेगवेगळी नवीन बघण्यासारखं. वरती असं म्हणजे नजर संपते लगेच बघून बघून. इतकं काय बघण्यासारखं नाही वरती, फक्त व्ह्यूजचा आनंद घ्यायचा वर. इथं गुहा आहेत, पाण्याचे टाके आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं रचना केलेले काय त्याला म्हणतात लेणे आहेत. त्याचा वापर पाण्यासाठी सुद्धा आणि राहण्यासाठी सुद्धा होत असावा संकटाच्या काळामध्ये. अरे ती टीम गेली कुठं? एवढी सगळी तर आली होती. सकाळी एक हो सकाळी एक अनामिक भीती वाटत होती का नाही? हा होय अमोल, सकाळी एक अनामिक भीती वाटत होती का नाही? आता अंदाज आला पुरा. नाही काय रात्रीच्या थांबायला काढचं. हा ना. सर्व त्यांचं बंगल्याला धडकून काय नक्की बंगल्या CCTV काय काय आहे बघू शकतो. टाइम नको घालूया, आपल्या मार्गाने जाऊया. चल की टाइम महत्वाचा आहे. CCTV पुढं हे दिलेलं आहे तिथलं. बरं चला, अशा तऱ्हेने पांडवगडचा ट्रेक सुफळ संपूर्ण. खूप साऱ्या अडचणीवर मात करून नवीन शिकून अडचणीतून असा हा ट्रेक संपन्न झाला. सो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.